दहा 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 घ्या किंवा 15 महिला घ्या. जेवढ्या महिला तुम्हाला बचत गटात स्टोअर करता येतील तेवढ्या करा. आणि त्या महिला बचत गटाचा महासंघ सुद्धा आहे ना, बरोबर? त्या महासंघात किती बचत गट आहेत? 10पेक्षा जास्त घेऊ शकता असं कोणी सांगितलं की 10 सांगायचं. हा, त्यामुळे महासंघाचे आलेत का? महासंघाचे कोण आले का? या तुम्ही आहात ना महासंघाच्या. हा महासंघाचा या योजनेमध्ये फार मोठा रोल आहे. त्याच्यामध्ये ना महिला बचत गटांचा सहभाग वाढवा. या 3 महिन्याच्या काळामध्ये नवीन बचत गट काय निर्माण करा. पहिली एक गोष्ट सगळ्या बचत गटांनी करा. बचत गट आहेत तुमचे, तुम्ही ग्रामपंचायतीत कुठलेही बचत गट नोंदी केलेले नाही. पहिली एक काम करा की बचत गट सगळे ग्रामपंचायत नोंदी करा. काय नोंद करायला लागत नाही. एक तुमचा अर्ज, आमचा असा असा बचत गट कार्यान्वित आहे, या दिवसापासून कार्यान्वित आहे, या बचत गटाचे अध्यक्ष सदस्य अमुक अमुक आहेत, तरी हा भत ग्रामपंचायत दप्तरी रेकॉर्डला घेण्यात यावा, त्याची नोंद करण्यात यावी. याचा फायदा काय तुम्हाला होईल भविष्यामध्ये? ज्यावेळेला महासंघ तयार करतात, महासंघाच्या वृत्ती किती बचत गटानंतर तुमचा तालुका जिल्हा लेवलला संघ येतो, त्याला काय म्हणतात? त्याला जिल्हा लेवलला बी एक मोठं हे दिलेलं आहे कार्यालय आणि मोठं हॉल आहे. तसाच तालुका लेवलला तसं आपल्याला जर आपल्याच पंचायत मधले जर बचत गट जास्त झाले तर आपल्याला जे तालुका लेवल एखादा हॉल किंवा कार्यालय ते आपल्याच पंचायत मध्ये घेता येईल ना तुम्हाला. आपल्याला आपल्याच महिलांना उपयोग पडेल. म्हणजे हा फायदा आपल्याला घेता येईल. महासंघ एखादा आपला तयार आहे, या महासंघातर्फे आपल्याला एखादा चांगला प्रोजेक्ट राबवता येईल आणि ह्या बचत गटाचे आपल्याला मार्क कसे मिळतील हे बघा. ज्यांनी कर्ज घेतले आहे का लखपती तिथी आपल्या पंचायतमध्ये एक बी नाही. त्या लखपती तिथीला मार्क काय ते सुद्धा बघा. त्या ग्रामपंचायत स्वयंसहायता शेतकरी उत्पादक संघ आहे का आपल्याकडे? शेतकरी उत्पादक संघ याला सुद्धा आपल्याकडे मार्क आहे. शेतकरी उत्पादक नसेल आपला संघ स्थापन सुद्धा करू शकतो आपण. त्यासाठी स्वतंत्र स्थापना सुद्धा आपण करू शकतो. गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे. बोलता मुलं किंवा मुली किंवा महिला. आपल्याकडे 6 पेसा गावात 6 पेसा गावामध्ये उपकड आहे. शासन निर्णयच आहे. आता मोर्चा झाला त्यावेळेला ती पेसाचा विषय केला त्यावेळेला तेच सांगितलेलं आहे की जो आहे तो बहुत गड असा आहे स्थितीमध्ये आहे. 25-25 त्यात एक 25% व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण दिले 100% खर्च आहे. म्हणजे आल्या असतील पाडावर तर त्यांनी लक्षात तुम्हाला 100% कम्प्युटर त्याच आहे. महिलांचं टेलरिंगचं प्रशिक्षण घ्या, ब्युटी पार्लरचं घ्या.